बेलापूर विधानसभा काट झाले का लोक कलर बिलर करतात काय सांगा तुम्ही केपलीस कानाला आता 2 वाघ मारून आलाय सेटिंग चालू आहे दोघांची काहीतरी रायगड प्रीमियर लीगला जिंकल्यान बॉल घालव मित्रमंडळ एक याने बॉल घालवला एक याने बॉल घालवला केतन शेलार मुख्य आयोजक आजचे टुर्नामेंटचे मस्त आयोजन आहे आता पण खेळताना पकडली भारीवाली कॅच आणि मग गोठिवलीला बघायला आलो नाईट मॅच नमस्कार मी आयुष सत्यवान पाटील स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपल्या गणसोलकर आयुष या यूट्यूब चॅनलवरील ब्लॉगिंग सिरीजमध्ये गोठिवलीला नाईट मॅच बघायला जरूर आलो पण अजून तेवढा अंधार नाही झाला संध्याकाळ झाले घड्याळात 6:30 वाजल्यात आणि ओपन टुर्नामेंटची मॅच आहे टोटल 8 टीम्स या टुर्नामेंटमध्ये असणार आहेत आणि पण त्या ओपन टुर्नामेंटची ऑफिशियल सुरुवात होण्या अगोदर एक एक्झिबिशन मॅच आहे ती एक्झिबिशन मॅच कुठली आहे म्हणजे नवी मुंबईत 2 मतदारसंघ आहेत एक ऐरोली मतदारसंघ आणि एक बेलापूर मतदारसंघ मग या 2 मतदारसंघामध्ये ग्रामीणचे जे प्लेयर्स आहेत त्यांना डिवाइड केले ऐरोली मतदारसंघ आणि बेलापूर मतदारसंघ आणि त्या 2 टीम्समध्ये पहिली शो मॅच आहे ती मॅच म्हणजे टीम्स आता दाखवते तुम्हाला पहिला एक ऐरोली मतदारसंघाची ही टीम असेल आणि बेलापूर मतदारसंघाची ही टीम असेल विकी भोईर ॲबसेंट आहे आज तो जरा म्हणजे आजारी आहे कारण बोनकोड्याला मॅच होती त्याच्यानंतर तो आजारी पडलेला आणि हॉस्पिटलमध्ये त्याला आपण विश करू का लवकर रिकवर होत आता आम्हाला तुला परत एकदा खेळताना बघायचं आहे पण स्वराज म्हात्रे कॅप्टन आहे तो ऐरोली विधानसभेचा आणि बेलापूर मतदारसंघाचा कॅप्टन आहे भावेश नाईक बहुतेक आता ऐरोलीने टॉस जिंकलाय आणि जी जर्सी आहे ना ती ऐरोलीची आहे त्याच्यामुळं आपल्याला ती फिल्डिंग करताना दिसतील आणि बघूया चला मग आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात लेट्स गो बॉल चॉईससाठी स्पेशल कक्ष बनवलेला आहे इथं प्रणल म्हात्रे अध्यक्ष आहे या कक्षाचा हे बघा सगळी ऐरोलीची टीम ऐरोली विधानसभाची टीम आणि आपले घनसोलीचे विजय भोईर कोच आहेत आपले कॅप्टन बघा स्वराज म्हात्रे काय बोलता आयलंड का सगळी सगळे आयलंड विधानसभा ऐरोली विधानसभा बेलापूर बॅलन्स आहे त्यांचा पण बॅलन्स आहे आपला पण बॅलन्स आहे जिंकणं महत्वाचं आहे तुम्ही आता 100% देणार पुढच्या मॅचला पण 100% येणार तुम्हाला बरोबर कॉन्फिडेंटनी केला चांगलं केला आणि एकदम मजबूतीने केला हा नाना कोच आहेत आपलं नाना तुम्हाला टीम पाहिजे होती भेटले का पूर्ण हो चांगली भेटली मस्त पुरे एकदम एक टॅलेंट पुरे आहेत आणि खेळ कसा आहे याच्यावर नसतो मैदानामध्ये जो उतरतो तो खेळाडू असतो मग खेळाचं असं काही नसतं आपल्याला मैदानामध्ये जो खेळ दाखवेल तो खेळाडू असतो चांगला खेळाडू तिथंच आपल्याला भेटतं बघायला चला ऑल द बेस्ट आपल्याला सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि फिल्डिंग आहे पहिला आपली स्वराज कॅप्टन आहे सगळं बघू ओपनर झालेलं त्यांचं बहुतेक भावेश आहे बेलापूर विधानसभा काट झाले का काट झाले का विकी मुंबईकर 2 कॅप्टन आहेत ओमी भाई जोडाचा आहे भाई ऐरोली मतदारसंघाचे सपोर्टर आईचं बोलायला लागेल आता सुरुवात करण्यापूर्वी अंपायरच्या भूमिकेत सुशील साठन सर मिळतील स्वराज आहे पहिल्या ओव्हरमध्ये भावेश आहे बॅटिंगला बॉल आहे गोलंदाज विकेट कीपर की शॉर्ट पिच गेंदों का भी कोटा चाहिए और यॉर्कर चांगला चेंडू पाहायला चांगला बॉल घालवलास आता कशी बॅटल तुला चांगला वाला
आईली याच्यात आईली. चला पुढच्या मॅच साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचंय. शॉट यार. चांगला बॉलर असू दे कितीही चॅप्टर. बॉल घालव मित्रमंडळ. एक याने बॉल घालवला, एक याने बॉल घालवला. भाव्या भाव्या कधी पण बॉल बदल. ऐरोली ऐरोली. शॉट रे भाव्या. स्ट्रोक लगवला जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. दिनेश पाटील आला डिलिव्हर. आणखी एक धमाका. तिसरा षटकार येत असताना हमजा खानने चार्ज डप होते पहिलं. आरामात हलवलं टाक जरा. तमाम बॉल दे रे. इसलिए मैं पाटील यांचा संघ याने ब्रायटन त्या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डिरेक्टेड. पंचांचा इशारा फलंदाज पाठ. गीता में खेल रही है. शॉट आहे उमे. तैनात होती विकेटचा पद घेते. शॉर्ट बॉलचा वापर हा देखील बॉल धगा. धावांची गरज. पहिलाच बॉल फुलटॉस होता. यो हाय फुलटॉस आहे. हाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जाईल. त्यासाठी देखील 6 धावा पाहिजे झाला पाहिजे. काय अफलातून खेळ केला आपल्या टीम साठी. 16 बॉल 44 एक अफलातून खेळ करत असताना शॉट आहे रुणाल. रुणाल नारायण म्हात्रेच्या बॅटमधून या मॅच झाली फिनिश मॅच. 1 ओव्हर ठेवून जिंकल्यावर आपण. म्हणजे आता 22 रनची टीम हारली. जिथे जायची जाम भारी इनिंग झाली. हाफ सेंचुरीला फक्त म्हणजे 1 6 पाहिजे होता. 44 झालेल्या. पण बॅड लक होता पण त्याचा. पण टीमसाठी मस्त झाला. 44 धावा त्यांनी केल्या आणि जिंकलो मॅच आपण इझिली. आणि एक्झिबिशन मॅच होती फक्त ही. त्याच्यासाठी प्लेयर ऑफ द मॅच एक्झिबिशन मॅच होती फक्त. 25,000 रुपये प्राइस होतं या मॅचसाठी. आणि जो मॅन ऑफ द मॅच राहील त्याला आय वॉच आहे. म्हणजे जितेश राऊतला भेटेल आय वॉच. आपल्या बॅटमधून या मॅच मध्ये केल्या A1 पवन. आणि तुझा बॅटिंग 1 नंबर. लय भारी. आय वॉच ना तुला आता. मस्त मास्टर. कशी झाली परफॉर्मन्स आपल्या टीमची. नंबर केली चांगली. मस्त बॉलिंग केली सर. पण लास्ट 2 बॉल जरा काही नाही मस्त झाली. येऊन बसून घ्या. मॅच जिंकलो बस कपला विषय. टायगर हेमंत भाई आपले सगळे खेळाडू त्या ओपनर भेटणार प्लीज. एक्झिबिशन मॅच झाली आणि आता ओपनच्या लॉट चालू झालंय. त्याच्यामध्ये आपण करण सॉरी केतन माथेची टीम बघतात. त्रिशा 11 टायगर आणि त्यांच्या अगेन्स्ट वायू 11 बनकुडे. ज्याच्यामध्ये पण आपल्याला पवन केने, बिलाल शेख आहे. त्याच्यानंतर विनीत माली पण आहे. चांगले प्लेयर्स हे पण टीम मध्ये आहेत. अशरफ खान वगैरे पण आहेत. केतन माथेसांची टीम पूर्ण नाही बघितली पण नंतर समजेल कोण कोण आहे. सगळ्या गोष्टींची विचारणा पहिल्यांदाच करून घ्या. पहिला स्क्वेअर लेगला फिल्डर खाली येतोय. पवन केने कोणती चूक करणार नाही. पवन केने डिप्लाय झेल. फलंदाज केतन मात्रे. ओ इथे बॅटची कडा घेतला. बॅटची बाहेरची कडा घेतली होती. हो परत एकला बॉल चांगला फिरवला. अपील आणि ती अपील उचलून धरली आहे मिडल स्टंपला. इथे मात्र स्वतःलाच क्रॅक. सेटिंग चालू आहे दोघांची काहीतरी. रायगड प्रीमियर लीगला जिंकल्या. सेटिंग चालू आहे. अरे काय म्हणतो कसं आहे. हार्ड लग यार. हा चालत फॉर ब्युटिफुल. आवडा टाइम लावायचा. का आता वाट दाखवतोय ना आपल्या राज्यात आल्या नाच गाडी. पाटील कॉमेंट्रीला जे लोक आहेत आता हैराण करतो फुल भाई. बाबू भाईजा काल बोलतो तर व्लॉग नाही केला आज आयलाच व्लॉग मध्ये. आमच्या कॅमेरा नाही दादा काय भेटलं माहितीये का.
मान्सून सिरीज हा तेव्हा आहेत आता ब्लॉग मध्ये. TDP टीम देणारच का आता पावसालीला? नाही नाही पावसालीला बघू ना आपण. का आनंद ऐकून अक्षय भाऊ लवकर फॉलो करा. 2,500 आहेत आमच्या बाईचं पॅन सगळी करत. नवी मुंबईन पण फॅन भेटले. चल आज बॅट पकडायला कोण नाही म्हणून म्हणा ठेवलंय. चला आता कधी काढायचे यार आपले व्हिडिओ? तुला टाइम नाही ना. माझ्याच कुठे सगळा कौशिक क्वेश्चन पाठवले पण नाही मी काय सांगताय लोक कलर बिलर केलं काय सांगा तुम्ही केपलीस कनाला अशीच काय यार चांगले वाटतात ना. ये मॅच होईल गाडीन जातात एसीन दिसतात म्हणून एवढं चिकनात. नो कमेंट्स. वाघमारे पण आहे. IPL मध्ये जोर घेतले काय म्हणता? 50,000 लावलेले. आताच 2 वाघ मारून आलाय. रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया में अशरफ को हुक कर दिया है। देखना क्या कुछ हुआ है। मना बॅटलाच्या बॅटच होता त्या निकले जोन में जाते हुए। सस्पेंड झाले रे. पाऊस पण चालू झालाय आता आणि आता श्रेयस कदमने एक भारीवाली कॅच पकडली इथंच जस्ट शूट करायला भेटला नाही कारण पाऊस पडत होता. छत्री गोल होत होतो. मॅच थोडीशी परत टाईट झाली. तेवढं धावा नव्हतं झालं केतन मात्रेसांच्या पण बॉलिंग मस्त झालंय आणि त्यांना आता ऍडव्हान्टेज पण भेटले का पाऊस पण येतोय. जिकाचा पूर्ण चान्स आहे. ओपनच्या सामन्यांचा आनंद घेताना प्रेक्षक एक हाती झुंज देतोय मामा. चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करत असताना भरपूर धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आज सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक बॉलवर आक्रमण करावं लागेल. बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता. आप सांस नहीं ले सकते, ताबड़तोड़ बल्लेबाजी करना होगी. केतन शेलार मुख्य आयोजक आजचे टुर्नामेंटचे. मस्त आयोजन आहे आता पण मजा येते बघायला. त्यानंतरचा पुरस्कार सुरेश राणा. 100% दरवर्षी आम्ही असेच टुर्नामेंट करतो. 100% कधी पण काय लागलं तर सांगा मला. लगेच. आमच्याकडून काय करता येईल ते. दोन्ही खेळाडूंचं खूप नवी मुंबई केतन मात्रेसांची टीम मॅच जिंकली. 75 धावा होत्या. असं वाटत होतं का चेस करतील वायू 11 पुढे पण नाही झालं त्यांना चेस. मग आता आपण ज्यांना सपोर्ट करायला आलो NM रायगडची मॅच आहे पण पब्लिक बघा सगळं ओपनचं प्लेयर झालेत ना आणि नवी मुंबईमध्ये म्हणजे जाम कमी अशा मॅचेस होतात ओपनच्या. ते बघायला सगळ्यांना मजा येते म्हणून जाम पब्लिक आले ग्राउंड बघायला. टॉस जिंकले. अंगद दादा कॅप्टन होता आणि फिल्डिंग घेतले पहिला. पब्लिक खाली नव्हतं तोपर्यंत चालू नाही करणार मॅच. जशी चालू होते तशी दाखवतो लगेच. प्रसन्न पाटील पहिल्या ओव्हरमध्ये 5 ओव्हरची मॅच ऑन. पुन्हा एकदा ट्रॅकवर चांगली गोलंदाजी होते. त्याचमुळे बॉल कटरही होता. लेग ब्रेक बाहेर निघाला आणि त्यातल्या त्यात उंची घेत बॉल निघालाय. समतल अशी खेळपट्टी नाहीये आणि इथे बॉलला बाउन्स चांगला मिळतो आतापर्यंत दिसलंय. बॉल बॅट्समनने बॉल पुन्हा एकदा टॉप पेज झालाय या डाबातला. देखील ऑफ ट्राय केला जातोय. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू होते फरार. होतं का काही प्रश्न विचारला गेले. त्याच दरम्यान आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार. आणखीन एक मोठा षटकार प्रथमेश चव्हाणच्या बॅटमधून. धावा खर्च केल्या होत्या 5 खेळाडू टीम मध्ये असतील आणि काही इम्पॅक्ट खेळाडू. एक डॉट बॉल येत असताना अको टप्प्याचा बॉल. पुलचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच पुन्हा एकदा त्याच गाठीचा बॉल होता. टॉपेज लागले. अंगद पाटील कॅच ड्रॉप झाली आहे. कॅटिशबाजी पाहायला मिळाली. 5 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले.
मार स्विंग कर दिया है। मौका ले रहे हैं। फिर अहमद कर दिया है। शॉर्ट रे चैतन्य घूम के मारा है। इस ओवर में मैच पलट सकता है। मिस्क्यू शॉट है, गेंद के नीचे बॉल है और मार इसके मारा है। शॉर्ट रे चैतन्य शॉट खेला है। 3 बॉल आता साधा हो पाहिजे काय बोलतात मार ना इझी 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 कम नाही सुपर वाईड आहे अशापासून हाथ में आया हुआ जाम भी छूटता है। नहीं कर दिया है। क्या कुछ हुआ है? अंदर खुश। आता बोला इस मैच को जीत लिया है अलीबाग में। कांग्रेचुलेशन अंगद पाटील, मयूर वाकड, हमारे नॉर टीम टफ झालेली मॅच पण चैतन्यांनी लास्ट लेवल मस्त बॅटिंग केली आणि होपफुली पहिली मॅच जिंकलं म्हणजे आता केतन मात्र त्यांच्याची मॅच असेल पहिली पण आपल्याला थांबता येणार बघायला. आजचा ब्लॉग ते इथपर्यंत भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच.